आज मराठा हे महाराष्ट्रातील प्रमुख समुदायांपैकी एक आहेत आणि ते मराठी भाषा आणि संस्कृतीशी मोठ्या प्रमाणात जोडलेले आहेत. आज आपण मराठ्यांना अशा प्रकारे समजतो, पण त्यांना खरोखर जाणून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या ओघात मागे जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी मराठे एकाच राजा किंवा सरदाराच्या अधीन नव्हते. ते गावोगावी स्वतंत्रपणे राहत होते. जरी मराठ्यांची गावोगावी एकच आडनावं होती, तरीही एकाच आडनावात लग्न करणे टाळले जात होते. त्यांनी इतर मराठा कुटुंबांमध्ये लग्न केले. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. परंपरेने मराठा समुदायाचे वर्णन 96 कुळांमधून बनलेले आहे असे बोलते जाते. म्हणजे 96 मुख्य कुटुंबांच्या वंशापासून, जे संपूर्ण प्रदेशात शांततेने राहत होते. हा मराठ्यांचा पाया होता. एकता होण्यापूर्वी, साम्राज्य होण्यापूर्वी आणि इतिहास कायमचा बदलण्यापूर्वी.